आज मी गौरीच्या नैवेद्याची थाळी बनवलेली आहे। छान छान असे गोड तिखट पदार्थ बनवलेले आहेत, पण हे सर्व पदार्थ मी पारंपरिक पद्धतीनेच केलेले आहेत। चला तर मग बघूया आजची रेसिपी, गौरीच्या नैवेद्याची थाळी। आज मी गौरीच्या नैवेद्याची थाळी करणार आहे। यासाठी मी वेगवेगळ्या भाज्या बनवणार आहे, पण आधी आपण सुरुवात गोडापासून करू। आज मी मोदक व उकडीच्या करंज्या आधी करून घेणार आहे। मोदकाची उकड काढून आता झालेली आहे। इथे मी मोदकाचं सारण तयार करत आहे। तसं एका शेगडीवर मी भात ठेवलेला आहे। एका साईडला मी डाळ उकडत ठेवलेली आहे। डाळ उकडताना मी यामध्ये मिरची व अर्धा टोमॅटो घातलेला होता, आणि आता यामध्ये मी कांदा, खोबरं, जिरं व हळद याचं एकत्र वाटण घातलेलं आहे। आता या चवीपुरतं मीठ घालून आपण वरण तयार करू। लाल माठाची भाजी करण्यासाठी आता तेल घेतलेलं आहे। यात कांदा घालूया आणि लाल माठाची भाजी तयार करून घेऊ। उकडलेली बटाट्याची भाजी करण्यासाठी भांड्यात तेल घेतलेलं आहे। आता तेलामध्ये मिरची, आलं, जिरं, कढीपत्ता फोडणीला घातलेला आहे। त्यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया। बटाट्याला हळद व मीठ लावून घेतलेलं आहे। आता ते फोडणीला देऊया। आता वांगी, बटाटा व ओले वरणे याची मिक्स भाजी करायची आहे। त्यासाठी भांड्यात तेल घेऊन त्यात कांदा फोडणीसाठी घातलेला आहे। आता यामध्ये मालवणी मसाला घालूया व चवीपुरतं मीठ टाकूया। आता यामध्ये मी कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं भाजलेलं वाटण घातलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून भाजी शिजायला ठेवू। काळ्या वाटाण्याच्या उसळीसाठी भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये कांदा व कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे। यामध्ये मालवणी मसाला घातलेला आहे। यामध्ये वाटाणे थोडेसे वाटून घातलेले आहे। यामध्ये वाटलेलं वाटण घातलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून चवीपुरतं मीठ घालूया। व उकळी येण्यासाठी ठेवूया। पडवळची भाजी करण्यासाठी पडवळला थोडंसं मीठ लावून त्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये
थोडेसे उकडलेले वाटाणे, मालवणी मसाला आणि भाजलेलं वाटण लावून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण फोडणीला घालूया. यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण आधीच पडवळाला आपण मीठ लावून चुरून घेतलेलं होतं. भाजीच्या फोडणीसाठी आता त्यात तेल घालून कांदा घातलेला आहे. कांदा लाल झाल्यानंतर यामध्ये भाजी घालूया. भाजी कांद्यावर परतवून थोडंसं पाणी घालून शिजायला ठेवूया. भेंडीची भाजी करण्यासाठी आता भाज्यामध्ये त्यात कांदा मिरची घातली आहे. भेंडा भाजतानाच यामध्ये कोकम घातलेला आहे, म्हणजे भेंड्याचा गुळगुळीतपणा त्यात राहत नाही. आपण आधी भेंडे चांगले भाजून घेऊया. भेंडा भाजून झालेला आहे. याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया. आता भेंडीची भाजी झालेली आहे. यामध्ये आपण थोडं खोबरं घालून परतवून घेऊ. अळूची भाजी करण्यासाठी आधी अळू उकडवून घेतलेला आहे. उकडताना अळूमध्ये हिरव्या मिरच्या, मक्याचे कणीस व शेंगदाणे सुद्धा उकडलेले आहेत. आता आपण अळूची फोडणी करू. आता फोडणीसाठी भांड्यात तेल घेतलेलं आहे. यामध्ये राई घालूया. आता यात आपण लसूण घालू व हिंग घालूया. यामध्ये कोकम घातलेला आहे. तुम्ही चिंचही घालू शकता. आणि उकळी आल्यानंतर ही अळूची भाजी आता तयार होईल. आता आपल्याला मालवणी तांदळाचे वडे करायचे आहेत. ते वडे आता आपण थापून घेऊया आणि तळून घेऊया. असे मालवणी वड्याचं प्रमाण आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. मालवणी लोकांमध्ये गौरीच्या नैवेद्यासाठी अशा प्रकारचे तांदळाचे वडे करायची प्रथा आहे. आता मी कांदा भजी करत आहे. कांदा भजी करण्यासाठी मी कांदे आधी कापून घेतलेले होते व त्याला मीठ लावून ठेवलेलं होतं. यानंतर 10-15 मिनिटांनी त्याच्यामध्ये लाल तिखट व बेसन घालून पीठ तयार केलं. अशा प्रकारे आपण आता ही कांदा भजी करून घेऊ. आता मी नैवेद्यासाठी नाचणीची भाकरी करत आहे. आमच्याकडे मालवणी लोकांमध्ये गौरीच्या नैवेद्यासाठी भाकरी व पालेभाजी दाखवण्याची प्रथा आहे.
अशा प्रकारे विविध अशा गोड व तिखट पदार्थांनी बनवलेली गौरीच्या नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे. मी बनवलेली ही नैवेद्याची थाळी तुम्हाला नक्की आवडेल. पण माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.